नमस्कार, माझ्या अंतरंगाई चॅनल करता मी प्रमिला आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। तर बसल्या बसल्या कपडे धुतलेत, म्हटलं घड्या घालून ठेवूया। आणि आता आज पण एक मी अशी आठवण सांगणार आहे की जी आठवण हिला ग्रेटच म्हणता येईल, ग्रेट ग्रेट आणि फक्त ग्रेट। तर मी ह्याला होते, सांगलीला होते आणि सांगलीला होते म्हणजे डीएडला होते। आणि डीएडला असल्यामुळे काय झालं की मी आजोळी राहायचे आणि आजोळातून कॉलेजला येऊन जाऊन करायचे। मग येऊन जाऊन करत असताना काय व्हायचं की माझ्या आईचे जे चुलते होते ते मोठे होते माझ्या आजोबांच्या पेक्षा, मग म्हणजे माझ्या आजोळातली ही गोष्ट। तर ते मोठे असल्यामुळे ते काय काम करायचे मी सांगते तुम्हाला। ते पोतराज होते, म्हणजे पोतराज म्हणजे तुम्हाला माहीत असेल ते आता ते कडक लक्ष्मी वगैरे येतात का असे वाजवत, तर तसे ते होते। परंतु ते स्वतः एकटे जायचे। तर ते काय करायचे, सकाळी लवकर उठायचे, लवकर उठले की थंड पाण्याने आंघोळ करणार आणि थंड पाण्याने आंघोळ झाली की ते काय करायचे, असे दोन्ही पायावरती आरसा घ्यायचे। त्यावेळी आरसे असे असायचे की त्याला कडेला असे ह्याचे काट असायचे बघा, पत्र्याचे। तर ते आरसा घ्यायचे आणि ते दोन्ही पायावर घ्यायचे आणि केसाला पहिल्यांदा असे तेल लावायचे, व्यवस्थित खोबरेल तेल। त्यांचे एवढे केस होते म्हणजे खांद्या एवढे, आणि तेवढे केस होते। ते काय करायचे, तेल वगैरे लावलं की व्यवस्थित विंचरून घ्यायचे आणि विंचरून घेतलं की ते काय करायचे, बुचडा बांधायचे असे, म्हणजे आंबाडा बांधायचे। आंबाडा बांधला की लगेच असं असं इथं काहीतरी लावायचे आयब्रोला, असं काळं काय होतं त्यांच्याकडं मला अजून पण काय माहिती नाही, परंतु ते लावायचे। आणि लावल्यानंतर ते काय करायचे, लगेच मग तिथं असं कपाळाला काहीतरी लावायचे, असं कुंकू लावायचे कपाळ भरून, हातात काहीतरी घालायचे, असं असं कसलं तरी असं काळे त्यांच्याकडे हे होते बांगड्यासारखे आणि पांढऱ्या रंगाचे, मग ते दोन्ही हातात घालायचे। परत पायाशी पुढं करून पायाला हे बांधायचे, चाळ चाळ म्हणायचे। चाळ म्हणजे ते कसे होते, असे भरीव आणि त्याच्या आत घुंगरं होते, ते पायात घालायचे। आणि त्यानंतर वरून एक इतपत कमरेला असा झबा घालायचे। तो परकर सारखं होतं, ते जाड कपडानं असं शिवलेलं असायचं। मग ते घालायचे आणि घातले की मग असे ब्लाऊज पीस असतात का, ते असे कमरेला खवायचे असे कडेने, आणि त्याच्यावरती एक पट्टा असायचा आणि त्या पट्ट्याला बारीक 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 घुंगरू असायचे, चामड्याचा पट्टा काळा होता। ते घातले की आम्ही असं बघत बसायचो, त्याचा कसला मेकअप चाललाय, काय चाललाय। मग ते लगेच उभारायचे, गळ्यात मग कवड्याच्या माळा असे घालायचे आणि लगेच उठले की म्हणायचे, उठा ग पोरीनं। मग आम्ही आपलं बघत बसायचो, रोज त्यांचं मेकअप, कंटाळा यायचा नाही मेकअप त्यांचा बघताना। आणि उठा ग पोरीनं म्हटलं की आम्ही मग उठायचं। मग उठले की जाग्यावर एक उडी मारणार आणि असे खळखळ पायातले ते असे भरीव असणारे घुंगरू, म्हणजे वरून असे त्याला तांब्याचं आणि पितळेचं आणि असं गोल, आणि त्याच्या आत घुंगरं असायची। मग ते तिथंच नाचायचे, आम्ही बघतच राहायचे। आम्हाला असं वाटायचं की सकाळपासून आंघोळ करणारा, आम्हाला हाक मारणारा, चहा पिलीस का म्हणून विचारणारा अण्णा एकदम वेगळा कसा दिसायला लागला। मग त्यानं उडी मारली की मग जायचा, ये जागा माझ्या त्या काय घेऊन या, काटक्या घेऊन या। काटक्या म्हणजे कसल्या, तो काय करायचा, त्याच्या अगोदर अडकवलेली एक हलगी असायची, ती हलगी घेणार, रोज झोपताना चुलीजवळ तापवलेली असायची, आणि ती हलगी घेतली की त्या दोन काट्या, आम्ही पळायचो लगेच उठून, आम्ही लहान असायचो आणि पळायचं। पळाल्यानंतर मग आणून द्यायचं, मग ती हलगी अडकवणार आणि ते सगळं घातलेला साज आणि पोतराजासारखा दिसणारा अण्णा एकदम कडक दिसायचा। कडक दिसला की उडी मारून जाणार, दारात जाणार, घर 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 फिरणार आणि असा कडुका म्हणायचा त्याला। कडुका म्हणजे काय, असा जाड एकदम चाबूक असायचा, तो असा अंगावर मारून घ्यायचा। आम्हाला फार वाईट वाटायचं, आम्ही म्हणायचं हे कसं काय अण्णाला जमतं कसं काय। मग त्याची ती हलगी, कडकडणारी हलगी दारातच नाचायचा। दारात नाचायला लागला की बायका काय करायच्या, सूप घेऊन यायच्या, मंगळवारी शुक्रवारी सूप घेऊन यायच्या, धान्य घालायच्या। म्हणजे त्याच्याकडे काही दुसरं नव्हतं, म्हणजे हे नव्हतं असं की ते पोतराजांचं असतं का देव ठेवायचं वगैरे, असं चौकनी ते देवारं वगैरे असं काय नव्हतं। तो एकटाच जायचा, नाचत 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 तो सगळ्या अख्ख्या गावात जायचा। अख्खं गाव म्हणजे ते जर कुणाला माहीत असेल तर सांगलीजवळ आष्टा म्हणून गाव आहे, ते माझं आजोबा, तर 1.25 लाख आष्टा त्याला म्हणायची त्यावेळी। तर तिथं तो काय करायचा, नाचत नाचत जायचा सगळ्या गावात। सगळं इतकं मोठं गाव ते
त्या गावात तो नाचत नाचत जायचा. नाचत नाचत गेला की इतकं त्याला धान्य मिळायचं. त्यावेळी 2 पैसे 5 पैसे असे 5 पैसे तर मी बघितले, 2 पैसे काय माहीत नाही, परंतु ते पैसे त्याला मिळायचे. पैसे आणि धान्य असं सगळ्या गावभर नाचून आला की काय आता मी तुम्हाला खरोखर सांगते, येताना जेवढी आवडी चिल्लर असायची. इतकं मोठं गाव, 1 वाजेपर्यंत तो सगळं गाव पालतं घालून यायचा. सकाळी 8ला गेला की मग ते पैसे जमलेले चिल्लर येताना वाटत 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 येणार. आज घरात जेवढे लागणार आहेत तेवढेच पैसे ठेवणार आणि बाकीचे पैसे लहान मुलांना म्हणायचे, धर तुला खायला, जा की तुला पाव आणायला, जा की तुला गोळ्या आणायला. त्यावेळी चॉकलेटचं एवढं प्रस्त नव्हतं, जा की तू गोळ्या घेऊन ये, अशा प्रकारे. आणि जमलेलं धान्य कुणाची गरिबी असायची ना, त्यांच्या घरात तो देत यायचा. तर मग घरात आले की मग घरातली माणसं म्हणायची, सगळे पैसे वाटून आला सा. त्यांचा मुलगा म्हणजे माझा मामा शिक्षक होते, परंतु ते काही इथं नसायचे, ते कोकणात असायचे फॅमिलीसह. मग आमची आजी म्हणायची, सगळे पैसे वाटून आला सा, तर कशाला पाहिजे ग तुला, काय करायचं, पैसे साठवून काय उराव घालून न्यायचं आहेत का म्हणे. मेल्यावर काय कोण पैसे उधळून नेत नाही, किती जरी श्रीमंत असला तरी. इतकी दानत आणि इतका काय सांगू मी तुम्हाला, इतकं प्रेम आणि इतकी माया, अंतःकरणापासून ते जे प्रेम, ते जी माया, तो जो निस्वार्थी भाव मी बघितला. खरोखर मी सांगते, माझा स्वभाव असा बऱ्यापैकी म्हणजे निस्वार्थी, कुणाकडं काही मागण्याचं किंवा कुणाचं काही घेण्याचं माझा स्वभावच नाही. तर ही लोक अशी लोक आयुष्यात आली ना तर आपण बऱ्याच काही गोष्टी शिकतो. तर मग त्यानंतर शेवटी असं झालं की ते वाजवायचे, खूप गावात प्रसिद्ध होते आणि त्यांना मान होता, आदर होता. तर त्यांना जेव्हा त्यांचा ॲक्सिडेंट झाला शेवटी आणि ते झोपूनच होते, म्हणजे प्लास्टरमध्ये एक पाय वगैरे होता. तर आम्ही भेटायला गेलं, कुणी काय आणलं, जर धान्य धान्य नाही, पैसे दिले, खायला काय दिलं, सगळी कोण गल्लीतली बघायला येतील सगळ्यांना देऊन टाकणार, सगळ्यांना. अख्खं गाव त्यांना बघायला लुटलेलं इतकं. आणि आमच्या मामानी पण त्यांची खूप सेवा केली, म्हणजे त्यांना आंघोळ घालणं, त्यांना टॉयलेटला वगैरे नेणं, बाथरूमला आंघोळीला म्हणजे लघवी संडास वगैरे अशा गोष्टी ते सगळं स्वतः करत होते. स्वतः त्यांचे कपडे धुवायचे, दाढी करायची, केस काय त्यांचे मोठे छोटे असे स्त्रियांसारखे लांब, ते नेहमी एक आंबाडा घालायचे. तर सांगण्याचं तात्पर्य हे की पैसा मॅटर करत नाही. माझ्या गाडीवर एक मुलगी बसली, मला म्हटली, मॅडम तुम्ही एवढा पगार घेता, एवढं तुमचं चॅनेल मग तुम्ही जरा बघा, मग किती बायका मेकअप वगैरे करून छान दिसून हे करतात, चॅनेल बनवतात, तुम्ही पण कशाला इतकं साधं राहून वगैरे मेकअप वगैरे करून फॅशन वगैरे करून बनवत जा. तर म्हटलं कशाला, आपल्याला आवड नाही त्या गोष्टीची, आपण कशाला करायच्या त्या गोष्टी. मी म्हटलं माझ्याच्याने काही तसं काही होणार नाही, कारण माझा तो पिंडच नाही. जेवढं साधं राहता येईल तेवढं राहण्याचा प्रयत्न करा, जेवढं चांगलं करता येईल तेवढंच चांगलं करण्याचा प्रयत्न करायचा. कारण जो एखादा बॉल जर आपण भिंतीवर टाकला तर तो टाकल्यापेक्षा पुढं जाऊन मागं जितक्या वेगाने येतो त्याचा वेग फार मोठा असतो. तसंच आपल्या कर्मांचं देखील, जर आपण चांगली कर्म केली, चांगल्या गोष्टी जर आपण आयुष्यात केल्या तर ते बऱ्यापैकी आपलं चांगलंच होत असतं. तर ते असे आमचे आजोबा, आमच्या आईचे चुलते, तर मला त्यांची सारखी आठवण येते. जर कोणी जर कडक लक्ष्मी वगैरे ती आलीत ना तर मला त्यांची आठवण येते. कारण असा दिलदार राजा माणूस, त्याला आम्ही अण्णा म्हणायचो. आता ह्या युगात अशी माणसं भेटणं म्हणजे अतिशय मुश्किलीची गोष्ट आहे. आणि जी भेटतात ती त्यांची चांगली कर्म असतात, चांगल्या गोष्टी असतात, त्यानं ते पुढं निघून जातात. त्यांना कुणी अडवू शकत नाही. त्यांना फक्त त्यांची कर्म, चांगल्या गोष्टी त्यांना फॉलो करत जातात. चांगली कर्म हे त्यांच्या मागं चांगल्या गोष्टी घेऊन जात असतात, धरा म्हणून. त्यामुळं ही आठवण मला बरेच दिवस मनात होतं सांगायचं. असं आठवणींची गर्दी होते आणि आज कुठली सांगू, उद्या कुठली सांगू, असं मला नेहमी भ्रम पडत असतो. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. तर राहिलेली कपड्यांची घडी घालते, व्यवस्थित ठेवते. सकाळची शाळा असली की दुपारी कामं करावी लागतात. तर आवर्जून हा व्हिडिओ तुम्ही पाहिला, तुमचा बहुमूल्य वेळ दिला. कारण वेळ ही अशी गोष्ट आहे की जी कुणीच परत करू शकत नाही. एक वेळ पैसा परत करू शकेल माणूस, परंतु वेळ कोणी परत करू शकत नाही. कारण तुम्हाला नो चान्स
वेळ पुन्हा परत यायला. धन्यवाद. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल. नमस्कार.